तर मित्रांनो, चला बघूया द पॉवर ऑफ फिजिक्स. हा एक लोखंडाचा पत्रा आहे. आता हा लोखंडाचा पत्रा मी पाण्यावर टाकतो, काय होईल राज? हे पत्रे बुडेल. हा पत्रा पाण्यामध्ये बुडते का आपण पाहूया. चला आता बघा. हा काय झालं, या ठिकाणी हा पत्रा पाण्यामध्ये बुडाला. एखादी वस्तू पाण्यामध्ये बुडणे किंवा तरंगणे हे त्या वस्तूच्या डेन्सिटीवर अवलंबून असते, त्याच्या घनतेवर अवलंबून असते. या ठिकाणी लोखंडाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त होती, म्हणून हा लोखंडाचा पत्रा या ठिकाणी बुडाला. कळालं? आता माझ्याकडे एक विज्ञानाची जादू आहे. आता या जादूनं मी हा पत्रा या ठिकाणी तंताना तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघायचं मग तुला? हो. आता हा, अरे काय झालं, हा तर लोखंडाचा पत्रा या ठिकाणी आता आपल्याला तरंगताना दिसतो. हा कस काय तरंगालाय? हा, मी काय केलं माहितीये का, या पत्र्याचा मी या ठिकाणी आकार बदलला. याचं आकारमान वाढवलं, वस्तुमान तेच होतं. आणि जेव्हा एखाद्या वस्तूचं आपण आकारमान वाढवतो, व्हॉल्यूम वाढवतो, तेव्हा त्याची घनता कमी होते. मग याची घनता कमी झाली, म्हणून हा लोखंडाचा पत्रा आपल्याला या ठिकाणी तरंगताना दिसून आला. हे कोण सांगितलं? तर हे सांगितलं आर्किमिडीज यांनी सांगितलं. जेव्हा आकारमान वाढते तेव्हा घनता कमी होते आणि मग तो वस्तू किंवा पदार्थ पाण्यावर आपल्याला तरंगताना दिसून येतो. हे आर्किमिडीज यांनी सांगितलेलं प्रिन्सिपल आहे. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.